वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी. जे आहे आपण स्टार्ट करतो आहे आपला फर्स्ट टॉपिक बेसिकचा, जिचं नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड करंट इलेक्ट्रिसिटी. आता जे आहे हे जे आहे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते. मी म्हटलं की याच्यामध्ये तुम्ही जे आहे सगळ्या गोष्टी डिस्कस करता, सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल पासून ते जे आहे सॉलिड कसे बनले, लिक्विड कसे आले और गॅसेस कसे बनले, या सगळ्या गोष्टींपर्यंत हायेस्ट जे आहे तुम्ही जे आहे एनर्जी बँड थेरी वगैरे यापर्यंत सगळ्या गोष्टी जे आहे डिस्कस करता तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये. त्याचं नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड करंट इलेक्ट्रिसिटी. आता त्यातला पहिला टॉपिक आपण पाहतोय. पहिला टॉपिक आहे आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या आधी सुरुवात करताना काही बेसिक ज्या गोष्टी आहे, बेसिक गोष्टीबद्दल थोडंसं डिस्कशन करून घेऊ. बेसिक गोष्टी कुठल्या, तर इथे जे आहे सगळ्यात पहिला जो क्वेश्चन येते, सगळ्यात पहिला क्वेश्चन येते व्हॉट इज मॅटर. जे आपण सुरुवात करतो व्हॉट इज मॅटर. मॅटर काय आहे, ठीक आहे. इथे जर बघत असाल तर ईच अँड एव्हरी सबस्टन्स प्रेझेंट इन दिस युनिवर्स कंटेन मॅटर्स. सगळ्यामध्ये मॅटर आहे. मॅटर काय आहे नक्की, जर मॅटरला पाहत असेल तर या मॅटरच्या 3 स्टेट्स राहतात. तशा त्या नंबर ऑफ स्टेट्स आहेत, तुम्ही तिला बघा. पण ज्या इम्पॉर्टंट आपल्यासाठी ज्या स्टेट्स आहे त्या स्टेट्स आहे तुमच्या सगळ्यात पहिली जी स्टेट आहे मॅटरची ती राहते तुमची सॉलिड. ती राहते सॉलिड. आता प्रत्येक बद्दल डिस्कस करू, प्रत्येक पॉइंट्स पाहू कसं राहते. आधी तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला माहिती आहे, पण याच्यातले छोटे छोटे पॉइंट्स जे एक्झाम मध्ये विचारले गेले होते ते डिस्कस करू. हे जे सांगतो आहे हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा हे इलेक्ट्रिकल इंजिनियर मी म्हटलं की जर तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायची तर तुम्हाला ना सुरुवात पासून बघावं लागेल. आणि सुरुवात आहे तुमच्या मॅटर पासून. आपण मॅटर काय आहे, मॅटर म्हटलं ईच अँड एव्हरी सबस्टन्स कंटेन मॅटर. आणि या ठिकाणी या मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, ठीक आहे. या 3 स्टेट ज्या इम्पॉर्टंट स्टेट्स म्हणतो आपण त्या आहे. या ठिकाणी तुमचं सगळ्यात पहिली जी स्टेट येते ती येते सॉलिड. सॉलिड बद्दल जर पाहत असेल तर सॉलिड बद्दल जिथे मी म्हणेन सॉलिड काय आहे, हायेस्ट डेन्सिटी जी आहे, हायेस्ट का राहते डेन्सिटी जी राहते ती राहते तुमच्या सॉलिडची. हायेस्ट डेन्सिटी सोबत इट इज डिफिकल्ट, इट इज डिफिकल्ट टू कॉम्प्रेस. याला तुम्ही काय करू शकता, इझिली कॉम्प्रेस नाही करू शकत. हे काय तुम्ही पाहताय मॅटरची सगळ्यात पहिली स्टेट पाहताय सॉलिड. आता म्हटलं हायेस्ट डेन्सिटी सर, आता याच्यावर कुठे क्वेश्चन बनला, क्वेश्चन बा काय होता, क्वेश्चन आला होता की आईसची हायेस्ट डेन्सिटी किती टेम्परेचरवर राहते. ऑफकोर्स तुम्हाला आईस माहिती आहे, आईस आपला बर्फ जे आहे सॉलिड राहतो. या ठिकाणी जर आईसची पाहत असेल तिथे क्वेश्चन पहा कसा बनला होता. क्वेश्चन म्हणला होता आईसची, तर हे राहते ॲट 4 डिग्री सेल्सिअस कोणाची आईसची डेन्सिटी काय राहते, हायेस्ट राहते, ठीक आहे. हा तर क्वेश्चन कसा जीके मध्ये आलेला और फिजिक्स मध्ये आलेला एसएससी चा क्वेश्चन आहे हा. तर इथे तरी आपण म्हणून तो क्वेश्चन बनला होता. हे तर आपल्या इलेक्ट्रिकलचं बेसिक आहे, ठीक आहे. तर इथे सॉलिडची काय म्हटलं हायेस्ट डेन्सिटी, डिफिकल्ट टू कॉम्प्रेस, आणि आईसची सगळ्यात जास्त जी डेन्सिटी राहते ती राहते 4 डिग्री सेल्सिअस. इथे झाली याची पहिली स्टेट. जर दुसरी स्टेट जर बघत असाल तर ती राहते इथे लिक्विड. ती राहते तुमची लिक्विड काय तुमची सेकंड स्टेट आहे तुमच्या मॅटरची. ही कशी मिळते, जर तुम्ही या ठिकाणी सॉलिडला काय करता, सॉलिडला जर केलं मेल्ट, जर प्रोसेस जर आईस आहे, आईसला जर तुम्ही काय करणार आहे, जर मेल्ट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, लिक्विड मिळेल. और लिक्विड पासून जर सॉलिड करायचं असेल तर या प्रोसेसला आपण काय करतो, इकडे काय करतो आपण कंडेन्स करतो. कंडेन्स तुम्ही काय केलं, एकदा ते कंडेन्स केलं, लिक्विडला कंडेन्स केलं तर तुम्हाला काय मिळते, सॉलिड मिळते. आपण प्रोसेस पाहतो
की सॉलिड टू लिक्विड जर जात असेल तर अशाच प्रोसेस काय आहे, सॉलिड पासून लिक्विड कडे जर जात असेल तुम्हाला काय करायला लागेल, मेल्ट करावं लागेल. तर लिक्विड पासून जर सॉलिड कडे जायला लागेल तर याला काय करावं लागेल, कंडेन्स करावं लागेल. और याला तुम्ही असं म्हणू शकता, इथे ज्या प्रोसेसला तुम्ही म्हणू शकता ते आहे फ्रीजिंग. तुम्ही जर फ्रीजिंग केलं तर फ्रीजिंग केल्यावर तुम्ही काय करणार आहे, इथे काय करू शकता, कन्वर्जन करू शकता लिक्विड टू सॉलिड. तर इथे लिक्विड बद्दल जर डिस्कस करत असेल तर लिक्विडची जी डेन्सिटी आहे ही काय राहणार आहे, इथे जी डेन्सिटी राहणार ती राहणार लेस दॅन सॉलिड. सॉलिड पेक्षा डेन्सिटी काय याची कमी आहे लिक्विडची. सोबत इथे जर पाहत असेल इट इज इझी टू कॉम्प्रेस. याला इझिली काय करू शकता तुम्ही, कॉम्प्रेस करू शकणार आहे. कशाला, लिक्विड करू शकणार आहे. जे आहे सिक्वेन्स बघून घ्या, पहिला सॉलिड मग आला लिक्विड, लिक्विड नंतर या ठिकाणी जर मी म्हणत असेल तर या ठिकाणी जे येणार आहे ते येणार आहे तुमची जी नेक्स्ट स्टेट आहे. आपण इम्पॉर्टंट स्टेट पाहतो आहे, याच्यामध्ये 2-4 स्टेट आणखी राहतात जे आहे 2-3 ज्या स्टेट्स आहेत ते जर मी म्हटलं, या ठिकाणी प्लाझ्मा झाला, बोस आइन्स्टाईन जे आहे कंडेन्सेट जर म्हणत असेल तर या ठिकाणी हे काय, याच्या आणखी स्टेट्स असतात मॅटरच्या. पण मॅटरच्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट 3 स्टेट्स आहेत. तर लिक्विड. आता जर मी जर इथे बघत असेल, मी म्हणतोय गॅसेस बद्दल जर काही बघत असेल, गॅसेसची ही प्रॉपर्टी ना खूप जास्त यूज होते. इट इज इझी टू कॉम्प्रेस. याला ना इझी आहे कॉम्प्रेस करणं. सोबत याची जी डेन्सिटी आहे लोवेस्ट डेन्सिटी जी आहे, सगळ्यात कमी जी डेन्सिटी राहते ती कोणाची राहते, ती राहते तुमच्या गॅसेसची. आता जर मला इकडे करायचं असेल, जर मला या ठिकाणी जर करायचं असेल तर इथे काय आहे, या ठिकाणी जर कन्वर्जन करायचं असेल लिक्विड टू गॅसेस तर या प्रोसेसला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इव्हॅपोरेशन. जर लिक्विडचं इव्हॅपोरेशन झालं तर तुम्ही काय करता, तुम्ही जे आहे ते काय होते गॅसेस मध्ये कन्वर्ट होतं. आता जर मला याची रिव्हर्स प्रोसेस करायची असेल, तर याला म्हणतो आपण कंडेन्सेशन. हे जे आहे याला काय म्हणतो आपण, हे काय आहे प्रोसेस, काय आहे कंडेन्सेशन. आपण रिव्हर्स प्रोसेस ही पाहतो की गॅसेस टू लिक्विड, लिक्विड टू काय सॉलिड. आता इथे आणखीन एक क्वेश्चन आला होता. क्वेश्चन काय होता, जर मला हे जे आहे याच्यातनं मला काय करायचं आहे, डायरेक्ट करायचं आहे, इथून इकडे करायचं आहे. जर मला काय करायचं आहे, सॉलिड वरून डायरेक्ट कन्वर्जन करायचं आहे गॅसेसला, तर या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सब्लिमेशन म्हणतो. या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं काय होतं, इम्पॉर्टन्स काय होतं. इम्पॉर्टन्स हे सॉलिड, लिक्विड, गॅसेस कशासाठी पाहिले आपण पाहणार आहे. आपण डिफरंट मीडियम्स पाहत असतो आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, आणि त्या मीडियमची आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर आता इथे जर मी पाहत असेल, मी म्हटलं मॅटरचे 3 स्टेट कुठले, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आपण प्रोसेस पाहिल्या की जर तुम्हाला सॉलिड वरून लिक्विड करायचं असेल, लिक्विड वरून काय करायचं असेल, गॅसेस करायचं असेल, इथे जे आहे प्रोसेस पाहिल्या. सोबत इथे जे आहे, आता तुम्ही काय कराल, तुम्ही काय करता, पहिले पाहता एक कंप्लीट जे आहे, तुम्ही काय केलं सुरुवातीला पाहिलं युनिवर्स. आता युनिवर्स मध्ये आपल्या कामाचं कोणतं आहे, अर्थ. ठीक आहे, युनिवर्स मध्ये कामाचं काय अर्थ. पहिले तुम्ही काय केलं, पूर्ण ओव्हरव्ह्यू पाहिला. पहिले ना मॅटर पाहिला. आता ना त्याच्या मॅटर बनले कशापासून आहे, मॅटर जे आहे या ठिकाणी सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे बनले कसे काय यासाठीच जे आहे आपण इथे डिस्कस करतो ॲटॉमिक मॉडेल्स. जे ॲटॉमिक मॉडेल्स वरनं आपल्याला काय माहिती, काही बेसिक गोष्टी आपल्याला कळतात. तर सगळ्यात पहिला जो ॲटॉमिक मॉडेल आहे, सगळ्यात पहिला ॲटॉमिक मॉडेल जर बघत असेल, सगळ्यात पहिला ॲटॉमिक मॉडेल आहे डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. जो आहे सगळ्यात पहिला जो ॲटॉमिक मॉडेल आहे तो आहे डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. सगळ्यात पहिली जी थिअरी दिली होती ती दिली होती डाल्टनने.
आता ही डेल्टननी थेरी पहा कशी दिली. मी म्हटलं आपण काय केलं, पहिले तर ओव्हरव्ह्यू पाहिलं. आता त्याच्या आतमध्ये काय आहे, सॉलिड मध्ये काय राहते, लिक्विड मध्ये काय राहते, गॅसेस मध्ये काय राहते, कसे काय हे फॉर्म झाले हे बघायसाठी पहिले आपल्याला काय बघावं लागेल, ॲटॉमिक स्ट्रक्चर्स बघावं लागेल. ॲटमच्या आतमध्ये काय राहते, ॲटमच्या जे आहे इंटर ॲटॉमिक बॉन्ड्स कसे बनतात, इंटर मॉलिक्युलर बॉन्ड्स कसे बनतात, या सगळ्या गोष्टी. पण एखादी स्टोरी बघत असताना तुम्हाला ना सिक्वेन्स मिस नाही करावं लागत. तर सिक्वेन्स मध्ये सगळ्यात पहिली जी थिअरी आली होती ती आली होती डेल्टन ॲटॉमिक थिअरी और डेल्टन ॲटॉमिक मॉडेल. आता अशामध्ये इथे जे आहे डेल्टन ॲटॉमिक मॉडेलने बघा काय काय सांगितलं आपल्याला, आणि हे जे आहे हे कसं आपल्या कामाचं होतं पहा. याने काय म्हणतात, एव्हरी सबस्टन्स हॅज अ मॅटर. प्रत्येक सबस्टन्स काय आहे, सबस्टन्स मध्ये काय राहते, मॅटर राहते. मॅटरचे 3 स्टेट्स आपण पाहिल्या. तर हा काय म्हणते, ईच अँड एव्हरी सबस्टन्स कंटेन स्मॉलेस्ट एलिमेंट कॉल्ड ॲटम. यांनी काय म्हटलं, प्रत्येक सबस्टन्स मध्ये काय असतात, जो स्मॉलेस्ट जो त्याचा पार्ट असतो, जो स्मॉलेस्ट पार्ट असतो, ज्याला म्हणतो इनडिव्हिजिबल, त्याला फर्दर डिवाइड करता येणार नाही तो. जर मी हा पाहत असेल, हा काय दिसतोय, हा दिसतोय तुम्हाला पेन, प्लास्टिकचा पेन आहे. प्लास्टिकच्या पेन मध्ये जर मी पाहत असेल, त्याच्यातला सगळ्यात छोटा जो आहे, सगळ्यात छोटा ज्याला फर्दर डिवाइड करू शकत नाही, मी जर याला कट कर केलं, त्याच्यातला सगळ्यात छोटा जर पाहिला तर जो सगळ्यात छोटा जो एलिमेंट इथे राहतो तो राहतो ॲटम. तर इथे जे आहे इथे लिहून घेऊ आपण की या ठिकाणी मी इथे म्हणतो पहिला पॉइंट की एलिमेंट्स और मी इथे म्हणतो सबस्टन्स are made up of atom. हे सगळेचे सगळे कशापासून बनले आहे, ॲटम पासून बनलेले आहे. नेक्स्ट जर मी इथे पाहत असेल, आता इथे प्रत्येक जर मी सबस्टन्सची गोष्ट करतो, माझ्याकडे ना सबस्टन्स आहे, हा जर सबस्टन्स आहे, प्लास्टिकचा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्स मधले सगळेच्या सगळे ॲटम काय असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. आयडेंटिकल म्हणजे काय, याच्यामध्ये प्रत्येकाच्या केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी आणि यांचं जे वेट राहणार आहे हे काय राहणार आहे, सारखं राहणार आहे. ते इथे जो नेक्स्ट पॉइंट आहे ऑल atoms of elements are identical in nature. जे ऑफकोर्स तिथे जे आहे ऑल आयटम्स, कुठल्याही एलिमेंटचे जे आयटम्स असणार आहे हे काय असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे, एकसारखे असणार आहे. यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी असणार आहे, आणखी यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी असणार आहे, या काय असणार आहे, सारख्या असणार आहे. जर अशा केस मध्ये जर मी म्हणत असेल, जर डिफरंट एलिमेंट्स असेल, different elements have different items. प्रत्येक जर तुम्ही जर वेगवेगळे एलिमेंट्स पाहाल तर त्याच्यामध्ये जे आयटम्स असणार आहे ते पण काय असणार आहे, इथे काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणखी atoms combine to form compounds. जे आहे नंबर ऑफ आयटम्स काय आहे, कंबाईन म्हणून काय करू शकतात, इथे फॉर्म करू शकतात, काय करू शकतात, कंपाऊंड फॉर्म करू शकतात. आता ना इथे ना एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो, जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, आयटम्स कॅन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. ॲटमला तुम्ही क्रिएट नाही करू शकत आणि याला डिस्ट्रॉय नाही करू शकत. आणि मी याला इम्पॉर्टंट का म्हटलं एवढं जास्त, मी याला एवढं जास्त इम्पॉर्टंट का म्हटलं, तेव्हा आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं की एक क्वेश्चन येऊन गेला, इथे हा एक क्वेश्चन आलेला आहे एक्झाम मध्ये. इथे हे जे आहे सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 2 जे आहे, जे ईएससी मध्ये तुम्हाला मिळतात. हा जो आहे हा क्वेश्चन विचारला ईएससी 2018 मध्ये की कुठला सेंटेन्स जे आहे, जे सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 2, हे सेंटेन्स 1 होता आणि एक सेंटेन्स 2 होता, याच्या रिलेटेड
आणि त्यांनी विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू, जे येतात सेंटेन्स 1 इज ट्रू, सेंटेन्स 2 इज फॉल्स और इंडिव्हिज्युअली ट्रू, असे काही ऑप्शन्स तुम्हाला मिळतात ईएससी मध्ये. ते ईएससी मध्ये हा क्वेश्चन आला की जे दोन सेंटेन्स विचारले ते कुठला सेंटेन्स करेक्ट आहे. तिथे एक लक्षात घ्यायचं, ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड अँड ॲटम is the smallest indivisible particle. जे आहे सगळ्यात स्मॉलेस्ट आणि इनडिव्हिजिबल आहे, फर्दर डिवाइड करू शकत नाही, असं मी नाही सांगितलं, असं डॅल्टनने सांगितलं. ओके, हा डॅल्टन सांगू राहिला की इथे यांनी काय केलं होतं, या ठिकाणी जे आहे हे काही पॉस्ट्युलेट्स होते हे त्यांनी दिले होते. आता बघा याच्यामध्ये काय आहे, यांनी काय केलं, यांनी ना खूप कमी इन्फॉर्मेशन दिली. कमी इन्फॉर्मेशन कशी, यांनी हे सांगितलंच नाही की इथे कुठले आयटम स्टेबल असतात, कुठले अनस्टेबल राहतात, जसं रेडिओ ऍक्टिव्ह वगैरे राहतात, स्टेबल कोणते आहे, अनस्टेबल कुठले, हे सांगितलं नाही. सोबत या ठिकाणी यांनी सांगितलंच नाही की या आयटमच्या आतमध्ये काय राहते. आपल्याला माहिती आहे की आयटमच्या आतमध्ये जे आहे तुमचे राहतात प्रोटॉन्स राहतात, न्यूट्रॉन्स राहतात आणि सोबत काय राहतात, इलेक्ट्रॉन्स राहतात. याच्याबद्दल यांनी कुठलीही कमेंट केली नाही. यांनी पूर्ण ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या आयटम बद्दल. ओके, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे सांगतोय हा आयटम्स बद्दल. ओके, सो या ठिकाणी आपण पाहिलं होता डेल्टन ॲटॉमिक मॉडेल्स बघितला होता. यानंतर जी ॲटॉमिक थिअरी आली ती आली आपल्या जे थॉम्सनची. सो नेक्स्ट जी ॲटॉमिक थिअरी आहे और ॲटॉमिक मॉडेल आहे ते दिले आहे जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. आता जे थॉम्सन तोच आहे की ज्यांनी डिस्कवरी केली आहे इलेक्ट्रॉनची. आता बघा जे थॉम्सनचं मॉडेल काय म्हणते, काय होतं, याचं म्हणणं काय होतं, आणि या ठिकाणी या मॉडेलचे ड्रॉबॅक्स कुठले होते, या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. इथे बघा यांनी जे मॉडेल दिलं ते होतं त्याला आपण म्हणत असतो वॉटरमेलन मॉडेल. हे वॉटरमेलन मॉडेल काय आहे, जर वॉटरमेलन मॉडेल पाहताय इथे काय म्हटलं की जे थॉम्सननी म्हटलं की ॲटम इज सिमिलर टू वॉटरमेलन. आता वॉटरमेलन जर बघत असेल तर याच्यामध्ये बघा काय आहे, याच्यामध्ये काही एडिबल पार्ट आहे आणि इथे काय आहे, हे काय आहे, सीड्स आहे. इथे काय आहे, सीड्स आहे, याच्यामध्ये एडिबल पोर्शन आहे आणि सोबत काय सीड्स आहे. त्यांनी काय म्हटलं की एका पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड मध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, हे जे आहे आपण जे आहे म्हणतोय हे सीड्स, जे आपण जे आहे इलेक्ट्रॉन्स. यांनी म्हटलं की पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड मध्ये एम्बेडेड राहतात तुमचे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इथे हा तुमचा ज्याला आपण म्हणतो एडिबल पोर्शन, ज्याला यांनी म्हटलेलं आहे पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड. यांनी याला म्हटलं आहे पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड एडिबल पोर्शन. आता बघा यांनी काय केलं, हे मॉडेल जे आहे हे फेल टू एक्सप्लेन, दिस मॉडेल फेल्स टू एक्सप्लेन द एक्झॅक्ट अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ॲटम. ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे नाही सांगितलं, कुठले इलेक्ट्रॉन्स जे आहे ते ऑर्बिट काय आहे ते नाही सांगितलं. सोबत यांनी फक्त आणि फक्त सांगितलं की पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड मध्ये काय आहे, या ठिकाणी एम्बेडेड आहे, फिक्स आहे इलेक्ट्रॉन्स आणि हे स्टेशनरी आहे ड्यू टू देअर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. हा जो होता जे थॉम्सनने काय म्हटलं, जे थॉम्सनने जी डिस्कवरी केली ती कशाची केली आहे, इलेक्ट्रॉनची केलेली. आता बघा पुन्हा याचे पण काही ड्रॉबॅक्स, हा स्टॅबिलिटी सांगत नाही.
यांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली नाही ऍटम बद्दल. ठीक आहे, इन्फॉर्मेशन मीन्स इथे फक्त सांगतो की पॉझिटिव्ह क्लाउड मध्ये काय तुमचे इलेक्ट्रॉन्स एम्बेड आहे, अदरवाइज यांनी एक्स्ट्रा काहीही सांगितलेलं नाही. सो या मॉडेलला ओव्हरकम केलं, या मॉडेलला ओव्हरकम केलं. जो तुमचा नेक्स्ट ॲटॉमिक मॉडेल आहे ज्याचं नाव आहे थर्ड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ॲटॉमिक मॉडेल आता रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय म्हणते आणि हे जे आहे जे यांनी कन्क्लुजन्स दिले, या कन्क्लुजन साठी यांनी जे आहे कुठला एक्सपेरिमेंट केला, इथे यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. जो होता गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट यांनी काय केलं, यांनी एक जे आहे एक लीड बॉक्स मध्ये यांनी काय केलं, प्लेस केलं जे आहे तुम्ही पाहता इथे आहे अल्फा पार्टिकल्स. ठीक आहे, यांनी काय केलं एका लीड बॉक्स मध्ये प्लेस केले. हा तुमचा लीड बॉक्स, याच्यामध्ये काय प्लेस केले अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल काय असतात, अल्फा पार्टिकल असतात डबली पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स. यांनी काय केलं की एका लीड बॉक्स मध्ये, आता याला लीड बॉक्स मध्ये कशाला ठेवलंय ते पहा. जर तुम्ही पाहत असेल तुम्हाला तर पाहिजे असेल पॉइंट सोर्स. पॉइंट सोर्स म्हणजे काय की यांनी जे अल्फा पार्टिकल जे इमिट केले तो फक्त ते काय करेल एकाच डायरेक्शनने गेले पाहिजे. ठीक आहे, केलं पाहिजे एकाच डायरेक्शनने गेले पाहिजे. सिमिलर टू लेझर. लेझरला जर तुम्ही पाहत असेल लेझरच्या त्याच्यामध्ये ती टिप राहते, ती टिप काय करते की तो लाईट जो आहे तो काय करते कॉन्सन्ट्रेट करते फक्त एकाच डायरेक्शन. त्या ठिकाणी लीड बॉक्स मध्ये काय केलं तुम्ही, काय केलं अल्फा पार्टिकल प्लेस केले. इथे रुदरफोर्डने केलेला एक्सपेरिमेंट आहे आणि इथे यांनी काय केलं की इथे हे घेतले, हे जे आहे ही आहे झिंक सल्फेटची स्क्रीन. पहा झिंक सल्फेटची स्क्रीन आहे सराउंडिंग मध्ये आणि इथे यांनी प्लेस केली गोल्ड फॉइल. ठीक आहे, तुमची ही आहे गोल्ड फॉइल. आता पहा गोल्ड फॉइल. आता पहा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. एक्सपेरिमेंटचे काही कन्क्लुजन्स पहा कसे मिळतात आणि या कन्क्लुजन्स वरनं जे आहे एक्सपेरिमेंट वरनं यांनी आपल्याला पहा काय काय जे आहे इन्फॉर्मेशन दिली रिगार्डिंग ॲटम्स. जसं अल्फा पार्टिकल इमिट केले, जसे अल्फा पार्टिकल इमिट केले आता हे काय येणार आहे ऑफकोर्स कशावर येणार आहे गोल्ड फॉइलवर येणार. जर हे गोल्ड फॉइलवर येणार आहे तर इथे बघा काय झालं, हे जे अल्फा रे होते हे अल्फा रे काही रे काय झाले, काही रे हे काय झाले डेविएट झाले. काही रेज हे काय झाले डेविएशन होत आहे यांचं. आणि इथे काही जे आहे ते काय झाले स्ट्रेट चालले. हे स्ट्रेट चालले म्हणजे बघा कशा एका सिंगल लाईन मध्ये म्हणतोय, एका सिंगल लाईन मध्ये म्हणतोय असं झालं. हा अल्फा रे हा डेविएट होणार इथे. आता हे झिंक सल्फेटची स्क्रीन काय करते की इथे काय होते, इथे होते ग्लो प्रोड्यूस. इथे काय होते ग्लो प्रोड्यूस. जसा झिंक सल्फेटच्या स्क्रीनवर तुमचा अल्फा पार्टिकल बंबार्ड होतो तसा तिथे काय होतो प्रोड्यूस होतो ग्लो. यांनी बा एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, याला केलं स्ट्रेट मध्ये होतीला काय झालं, कधी जे आहे डायव्हर्ट झाले इकडे झाले इकडे झाले. काही स्ट्रेट लाईन मध्ये गेले तुम्हाला ग्लो मिळेल एक्झॅक्ट ऑपोजिटच्या डायरेक्शनला, काही इकडे झाले आणि काही जे आहे ते काय गेले बाउन्स बॅक गेले. ते काय गेले काही जे अल्फा पार्टिकल्स होते काय झाले वापस गेले. आता पहा याच्यावर नाही काय म्हणतो की अल्फा पार्टिकल्स जे मला दिसतात आहे हे काय म्हटलं आपण डबली पॉझिटिव्ह चार्ज आहे पार्टिकल. जर डबली पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला तुम्ही काय करता है बंबार्ड करता है कुठल्या एलिमेंटवर, आता हा केव्हा डेविएट होणार. तुम्हाला माहिती आहे की जर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलला डेविएट जर करायचं असेल, त्याची जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर तुम्ही काय केलं, तुम्ही या ठिकाणी इथे म्हटलं असं की याच्यामध्ये काय प्रेझेंट होते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट होते. काय म्हटलं ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट होते. ज्या इलेक्ट्रॉन्स मुळे काय मिळाले इकडे काय मिळाले डेव्हिएशन्स कधी इकडे गेले कधी इकडे गेले कधी इकडे गेले. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स काय करत होते, हे करत होते रिव्हॉल्व
एका ऑर्बिट मध्ये हे काय करतं ते रिव्हॉल्व करतं ते ऑर्बिट मध्ये. आपल्याला हे जे आहे हे छोटे छोटे पॉइंट्स म्हणजे रुदरफोर्डनी सगळ्यात पहिल्यांदा टर्म दिली होती ऑर्बिट. ठीक आहे, या ठिकाणी ऑर्बिटची टर्म दिली ती कधी दिली, ती दिली तुमच्या रुदरफोर्डने सोबत पाकायचं. असं तर झालं. आता काही जे म्हटलं तर काही जे काय गेले स्ट्रेट लाईन मध्ये गेले. स्ट्रेट लाईन मध्ये गेले म्हणजे इथे काही असं म्हणू शकतो की इथे काय होते फ्री स्पेस होती की ऍटम मध्ये काय आहे खूप जास्त काय आहे फ्री स्पेस आहे. या फ्री स्पेस वरूनच यांनी इकडे सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत ते पण कशामध्ये ऑर्बिट मध्ये. आता काही काय झाले बाउन्स बॅक झाले. आता बघा बाउन्स बॅक साठी काय जर मी काय करतो आहे माझ्याकडे ना बॉल मी काय करतो एखाद्या वॉलला थ्रो करतो. जर वॉलला थ्रो करतो आहे तर तो काय झाला त्याला लागून घ्यावर आला वापस येऊ. ठीक आहे, पहा एक्झाम्पल बघा. हे बॉल आहे याच्यावर काय केला बॉल टाकला हा काय झाला बाउन्स बॅक झाला. पण हे जर मी म्हटलं की स्टंप आहे आणि याच्यावर जर मी बॉल थ्रो करतो तर काय होणार आहे स्टंप असेल तर काय लागून थोडा मागे जाणार. म्हणजे बॉलला बाउन्स बॅक होण्यासाठी काय पाहिजे काहीतरी एक हेवी मास पाहिजे. जो आहे मास काय पाहिजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट पाहिजे एका ठिकाणी. तेव्हाच तुमचे काय होणार आहे अल्फा पार्टिकल काय होणार आहे हे होणार आहे. तर यांनी सगळ्यात पहिले जी टर्म दिली ती दिली न्यूक्लियसची जी आहे. यांनी पहा कुठल्या कुठल्या टर्म दिल्या. पहिले तर ऑर्बिट, दुसरा यांनी टर्म दिली कोणती न्यूक्लियसची. यांनी म्हटलं इथे एटम मध्ये काय राहते न्यूक्लियस राहते ज्याच्यामध्ये त्याचं मास काय राहते कॉन्सन्ट्रेटेड राहते की हेवी मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. सोबत हा जो न्यूक्लियस आहे हा राहते पॉझिटिव्हली चार्ज आणि म्हणजे याच्यामध्ये राहते प्रोटॉन. प्रोटॉनची जी डिस्कवरी केली आहे ती केली आहे रुदरफोर्डने. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की खूप साऱ्या बुक मध्ये खूप काही तुम्हाला व्हेरिएशन्स मिळेल. प्रोटॉनची डिस्कवरी तुम्हाला कुठे कुठे गोल्डस्टाईनने केलेली असं दिसेल. पण ऍक्च्युअल मध्ये प्रोटॉनची जी डिस्कवरी केली आहे ती केली आहे तुमच्या रुदरफोर्डने. जे आहे रुदरफोर्डने काय केली आहे तुमची काय केलेली आहे प्रोटॉनची काय केली आहे डिस्कवरी केली. आता आपल्याला यांनी काय काय सांगितलं याच्या या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला कुठले पॉइंट्स मिळतात आहेत ते बघू. ते लिहून घेऊ वाटल्यास इथे जर इथे पाहत असेल एटम contains nucleus where the mass is concentrated. Atom contains nucleus where the mass is concentrated. mass काय केलेला आहे कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. नेक्स्ट जर याच्यामध्ये पाहत असेल यांनी काय म्हटलं the electrons revolves around the nucleus in a orbit. आता बघा यांनी पहा काय काय म्हटलं हे एक पाहायचं आणि या सेंटेन्सला असंच ठेवायचं. सेंटेन्स चेंज नाही करायचं. यांनी काय म्हटलं इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात अराउंड दी जे आहे अराउंड दी न्यूक्लियस इन अ ऑर्बिट. आता यांनी मेन्शन नाही केलं की किती इलेक्ट्रॉन्स आणि किती ऑर्बिट्स. पहा यांनी मेन्शनिंग नाही केली. यांनी फक्त सांगितलं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात आहे अराउंड दी ऑर्बिट. इथे कुठेही मेन्शनिंग नाही किती नंबर ऑफ ऑर्बिट्स आहे किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. सोबत यांनी म्हटलं एटम कंटेन्स फ्री स्पेस. इथे काय फ्री स्पेस आहे त्याच्यामध्ये. म्हणूनच तुम्ही पाहिलं की जेव्हा तुम्ही अल्फा रे बंबार्ड केली होती तुमच्या गोल्ड फॉइलवर ते काय गेले सरळ काय गेले तुमच्या झिंक सल्फाइड स्क्रीनवर गेले आणि तिथे काय मिळालं तुम्हाला ग्लो मिळाला. ओके सो हे काही जे आहे तुम्हाला जे आहे कन्क्लुजन्स मिळाले होते आणि हे सगळे जे पॉइंट्स आहे हे तुम्हाला दिले होते तुमच्या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलनी. और हे सगळे मिळाले होते आपल्याला गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट वरून. ओके
सो या ठिकाणी इथे जर पाहत असेल रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलचे काही जे होते ड्रॉबॅक्स होते, काही जे मेजर ड्रॉबॅक्स इथे डिस्कस करू. मी इथे म्हटलं की मी सांगितलंच नाही की किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, किती नंबर ऑफ ऑर्बिट्स आहे, कोणत्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे मी सांगितलंच नाही. सोबत पहा काय या मॉडेलचा ड्रॉबॅक पहा काय यांनी म्हटलं हा न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये इथे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स, ठीक आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हा काय होतं इथे काय न्यूक्लियस आहे, याच्या अराउंड मध्ये काय ऑर्बिट मध्ये काय इलेक्ट्रॉन्स काय होतात ते रिव्हॉल्व होतात. पहा याचा ड्रॉबॅक पहा काय यांनी सांगितलं असेल प्रॉपर्ली की या ठिकाणी जर कधी एखादी रिव्हॉल्विंग बॉडी असेल, जर एखादी मूव्हिंग बॉडी असेल, कुठलीही मूव्हिंग बॉडी असेल, मला सांगा जर मला इथनं या ठिकाणी मूव्ह व्हायचं एका डायरेक्शनला मूव्ह व्हायचं, ऑफकोर्स मला काय लागणार आहे एनर्जी लागणार आहे एनर्जी. मी जर एका साइडने काय होतं आहे मूव्ह होतोय दुसऱ्या साइडला, मी काय करणार जसं जसं पुढे जाणार तसं काय करणार आहे मी काय करणार एनर्जी काय करणार लॉस करणार. कुठलीही मूव्हिंग बॉडी असू द्या, ही कुठलीही मूव्हिंग बॉडी काय करते एनर्जी काय करते लॉस करते. जर इथे यांनी मेन्शन केलं नाही जर हा इलेक्ट्रॉन जो आहे हा मूव्ह होत आहे अराउंड दी न्यूक्लियस इन अ ऑर्बिट, तर ऑर्बिट मध्ये जेव्हा मूव्ह होत आहे तर हा काय करणार एनर्जी काय करणार लॉस करणार. जर हा एनर्जी लॉस करणार तर हा काय करणार आहे, हा करणार आहे मूव्ह होणार आहे आणि सगळ्या शेवटी कुठे येऊन जाणार आहे या न्यूक्लियस मध्ये. सगळ्या शेवटी काय जाणार आहे, हा काय जाणार आहे तुमच्या न्यूक्लियस मध्ये येऊन जाणार. जसा न्यूक्लियस मध्ये येऊन जाणार तर मला एक सांगा की इथे या ज्या ॲटमची स्टॅबिलिटी जी आहे ॲटमची स्टॅबिलिटी राहिली का याबद्दलही कुठलीही कमेंट केली नाही. सो हा जो आहे हे जो मेजर ड्रॉबॅक होता तुमच्या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचा जो ओव्हरकम केला तुमच्या बोर्स ॲटॉमिक मॉडेलनी, जो ओव्हरकम केला बोर्स ॲटॉमिक मॉडेलनी. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू बोर्स ॲटॉमिक मॉडेल सोबत काही इम्पॉर्टंट जे टर्म्स आहेत की ॲटॉमिक नंबर काय राहते, ॲटॉमिक मास नंबर काय आहे, आयसोटोप्स कसे राहतात, आयसोटोन्स कसे राहतात, या सगळ्या गोष्टी. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे ऍक्च्युअली आपण यूज करतो.